सासूबाई हो जाऊ बाब, ऐका, ही फाईल आहे ना, ही भोपटकरांना द्या आणि मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच त्यांच्याशी बोला. जादाचं बोलू नका. काय तुम्हाला तेवढी अक्कल नाही, मग गोंधळून जातो तुमचा. नाही म्हणजे प्रत्येक वेळेला विंजे सरकारांचा अपमान करणे हे गरजेचंच आहे का? नाही तसं नाही, म्हणजे तुमचं वागणंच तसं आहे ना. कामाच्या आधी तुम्हाला काहीतरी बोल लावले ना का काम होत असं मला वाटतं. हा पाहिलं का सासूबाई, बायकोचा गुलाम नाही, बायकोचा गुलाम नाही, पाळीव प्राणी म्हणतात याला. असं यू यू केलं की लगेच शेपूट हलवत येते. असं झालंय आपल्या डॉक्टर गोपाळ महाराजांचं. दिसतंय ना तुम्हाला? आम्हाला जे दिसतंय ते दिसतंय ना तुम्हाला? होय, तेच दिसते, एकदम साफ साफ दिसते. चला बर. सावी भरल्या बावल्यासारखं निघाला श्रीकराच्या माग माग. अगदी जसं आम्ही तुमच्या माग माग चालतो ना, सेम. नाही म्हणजे आम्ही आज्ञाधारक आहोत ना, तुम्ही जसं म्हणाल तसंच करतो ना, म्हणून म्हटलं. तुमच्या पुढे काही पर्याय आहे का? तुम्हाला किती पण बोललं ना तरी तुम्ही हितच पडून राहणार, दुसरीकडे कुठे जाणार? सासूबाई, तुमच्या एकुलत्या एक जावयाचा असा अपमान करणं बरं दिसत नाही. आव जाऊ द्या ना, कशाला मनाला लावून घेताय? तसंही आपण गोपाळ बद्दल बोलतोय ना. क्षमस्व, पण एक सांगू का, गोपाळ महाराज आणि आमच्यामध्ये खूप अंतर आहे. खरंय तुमचं, तुमच्यात खूप अंतर आहे. गोपाळ हुशारे, कर्तृत्ववान आहे, तुमचं तसं नाही. म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय, एवढं समजा असून सुद्धा गोपाळ असा का वागतो? ए सरपंच, अरे तुला का धंदा नाही का रे? अरे एकच गोष्ट किती वेळा सांगतो, ऐकून ऐकून कान कितले माझे. अरे तुला बोलून बोलून कंटाळा येत नाही का रे? हे बघ, तू दिवसातून एकदा सांगो 50 वेळा येऊन जरी सांगितलं ना तरी या झोपड्यातून हलणार नाही. अरे तुझं सांगणं ऐकून आम्ही हलायचं असतं तर तेव्हाच हल्लो असतो ना आम्ही. संभा दादा, आम्ही परत परत तीच गोष्ट ह्याच्यासाठी सांगतोय की तुमच्या ह्या वेड्या हट्टापेक्षा गावातल्या पोरांचं भविष्य जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि तुम्हाला कळलंच असेल, तुमच्या दादागिरीला आम्ही भीक नाही घालणार. ही जागा शाळेची आहे, इथे शाळाच. हो मास्तरीन बाई, या संभाला शांतपणा नाही शिकवायचा. बरोबर बोलतोय हा इंदू, अगदी बरोबर बोलतोय.
हा ना अर्धन डोक्याचा आहे, ह्याला शिकून काही उपयोग होणार नाहीये. अरे काय रे, तू कधी 4 बुकं वाचली का? हा, कधी शाळेत तरी गेलास का आयुष्यात? ए काय बोलला रे तू? परत बोलला नाही तर खोलून ठेवल तुला. हा ठेव ना, तुझ्यासारख्या 3 पाट दादांना ना आम्ही भीक घालत नसतो. तुझ्या काय करणार आहे? ए स्तंभ, विठुराया, गोपाळ आलाय म्हणजे आता इथे राडाच होणार. संभा, सरपंच साहेब इकडे सामोपचारानं प्रश्न सोडवायला आलेत. मारामारी करून नाही, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवायचं. कळलं का? ए कोण आहे रे तू? मी डॉक्टर गोपाळ व्यंकट दिग्रजकर, सरपंच साहेबांचा मोठा भाऊ. गोपाळ दादा, आपण सामोपचाराने प्रश्न सोडवू ना. इतके दिवस तुम्ही तोच प्रयत्न करताय ना. सुटलाय प्रश्न? गोपाळ दादा, पण एका मूर्खपणाला 7 मूर्खपणानं उत्तर द्यायचं नसतं. इंद्रायणीचं हे वाक्य मला सुद्धा माहिती आहे. सरक बाजूला, मी बोलतो. अरे हे डॉक्टरलाच तोडलं तर इलाज कोण दुसरा डॉक्टर करणार काय? काय बहारदार जोक मारलास तू. संभा तुळशीराम वाशिमकर, माझं नाव? तुझ्या खास माणसाचा मेसेज द्यायचा आहे तुला. चल बाजूला जाऊन बोलू. चल. आपल्या इकडे कशाला घेऊन आला रे? अरे कोण माणूस, कोण आपला माणूस, कसला मेसेज? तोच जो तुला चावी भरतो, ज्याच्या इशाऱ्यावर तू नाचतोस, ज्याच्या सांगण्यावरून तू एवढ्या लांबून इकडे राहायला आलायस, तोच. ए नंतर BCDE हे सगळं येत असेल तर मनातल्या मनात म्हण. आधी मी तुझ्या माणसाला फोन लावतो, त्याच्याशी बोल. जेलमध्ये भेटलास ना तू याला. हॅलो, गुड मॉर्निंग वगैरे सगळं नंतर. मी तुझ्या प्याद्यासमोर उभा आहे, त्याच्याशी बोल. त्याला सांग आपलं काय बोलणं झालंय ते. फारच फुरफुरायला लागलंय तुझं प्याद. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अहो कमरेला चाकू असला की कुणाला पण वाटतंय आमच्याकडं पॉवर आहे म्हणून. द्या आमच्या माणसाला फोन द्या. हॅलो, खुद्द मोहितराव बोडके पाटील बोलतायत. ए गब्दुल्या, आजच्याच तिथल्या झोपड्या हटवल्या गेल्या पाहिजेत. हो पण साहेब, तुम्ही आम्हाला जबान दिली होती. जबान दिली होती आम्ही? हा दिली असेल.
पण आमची जबान घेतली आम्ही वापस. हं? अरे आम्ही पॉलिटिशियन आहोत. अशी सगळ्यांना जबान देत बसलो तर आमचं दुकान कसं चालणार? हं? आपण साहेब आम्ही जाणार कुठे? ते बघू आपण नंतर. आता जे सांगितलंय ते काम झालं पाहिजे. तुमचं चंबू गबाळ उचला आणि निघा तिथून. चला. आपण साहेब अन्याय व आम्ही एकदाच सांगतो, त्यामुळं निघ म्हणलं की निघायचं. वाद नाही घालायचा आमच्या सोबत. समजलं का? चल. संभा, सरपंच साहेबांची माफी मागतोयस ना? सरपंच साहेब माफी करा आम्हाला. मी लई चुकीचं वागलोय. आता गोपाळ दादानी माझी नीट समजूत काढली. माझे डोळे उघडलेत बघा. मुलांचं भविष्य महत्वाचं आहे, शाळा महत्वाची आहे. आम्ही आज रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करून देऊ. ताई, तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल खरंच माफ करा. चला रे. कसं केलं तू गोपाळ दादा? अहिंसेच्या मार्गानं. एका मूर्खपणाला 7 मूर्खपणानं उत्तर न देता. गोपाळ दादा खरंच खूप भारी. कमालच तू. व्यंकट महाराज दिग्रसकरांचा मुलगा आहे मी. मार्ग काढणारच ना. गोपाळने असं काय समजवलं की हा संभा डायरेक्ट हात जोडून अध्यक्ष समोर उभा राहिला, माझी सुद्धा माफी मागितली. हे कसं झालं? हो ना हो, ही श्रीकलाचीच चाल आहे. तिनेच गोपालला पडवून आणला असणार आहे. पण यासाठी तिने तिच्या दुष्ट शक्तींचा उपयोग तर केला नसेल ना? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी
चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वा अहो किती दिवसांनी गुणगुणलात हा अभंग. हा अभंग म्हणायला लागलं ना की लहानगी इंदू आठवते बघ. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा कसल्या घोषणा चालल्या काय माहिती. एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा. थांबा. हा एवढा जल्लोष का चाललाय कशासाठी ते तरी सांगा. पिंकू काका गोपादादाने कमाल केली आहे. सो अधोक्षज की एक गोपादादा की गोपादादा आला त्याने पाहिलं आणि सरळ प्रश्न सोडवून मोकळा झाला. म्हणजे तुमच्या ह्या वेड्या हट्टापेक्षा गावातल्या पोरांचं भविष्य जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. तुमच्या दादागिरीला आम्ही भीक नाही घालणार. तुझ्या तर ए स्तंभ. माफी करा सरपंच साहेब. आम्ही आज रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करून देऊ. चला रे. अरे काय सांगतोस. गोपाळ आणि गुंड आल्या पावली परत पळाला. अरे गोपाळ आला आणि गुंड आल्या पावली परत पळाला. गोपाळ आला आणि गुंड आल्या पावली परत पळाला. गोपाळ आला आणि शाळा वाचली. गोपाळ काका आज केवळ गोपाळ दादामुळे तो गुंड तिथून हटला. शाळेचा प्रश्न सुटला. सगळं गाव कौतुक करतंय गोपाळ दादाचं. अरे आदू त्यावेळेस गोपाळ काय म्हणला ते सांग की. काय म्हणाला. काका गोपाळ दादा म्हणाला की मी हे सगळं काम करू शकलो कारण मी पिंकू महाराजांचा मुलगा आहे. काय
विठुराया, बाप लेकाचं हे नातं असंच राहू दे. कुणाची दृष्ट नको लागायला यांच्या नात्याला. हो सर का, मला माझ्या लेकराची दृष्ट काढू द्या, म्हणजे ह्याला कोणाची नजर नाही लागणार. मावशी अगं लहान आहे का मी? गप. आईसाठी मूल कायम लहानच असतं. चल. ये आणि बस इथे. नारायणी, मीठ मोहऱ्या घेऊन ये ग. मावशी तुला माहितीये मला हे सगळं आवडत नाही. मला हा बालिशपणा वाटतो. मान्य आहे मला, पण माझा विश्वास आहे म्हणून तरी काढून घे की दृष्ट. ठीक आहे मावशी, मी तुझं मन मोडणार नाही. काकू ये. गोपाळनी खरंच खूप मोठं काम केलंय. सगळेजण त्याचं कौतुक करतायत. काकू, माझ्या भावाची अशी दृष्ट काढ की परत कधीच कुणाची दृष्ट लागायला नको. मी व्यंकट महाराजांचा मुलगा आहे. आधू असं खरंच म्हणाला का रे गोपाळ? राम कृष्ण हरी. हे वाक्य ऐकून मला किती आनंद झालाय मी सांगू नाही शकत बाळा तुला. गोपाळनी आमच्यातलं नातं पर तोडूनच टाकलं होतं रे आधू. कधीतरी का होईना आयुष्यामध्ये तुम्हाला बाबा म्हणेल. आमच्यातलं नातं परत पूर्वीसारखं होईल या सगळ्याची आशा मी सोडून दिली होती. पण परत एकदा त्यांनी मला बाबा म्हटलं. परत आमच्या दोघांमधलं नातं जुळून आलं. सगळी त्या विठुरायाची कृपा झाली बघ. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तुला सांगतो इंदू, हे सगळं घडून आलं ना ते या श्रीकलामुळे. पोरी, तू गोपाळच्या आयुष्यात आलीस आणि तू त्याचं आयुष्य फार बदलवून टाकलंस. अगं माझा पोरगा तर हे दिग्रसकरांचं घर सोडून गेला होता. तू त्याला परत या घरात घेऊन आलीस. आणि आज तर बापामध्ये आणि पोरामध्ये तुटून गेलेला प्रेमाचा सेतू तू परत बांधलास. तुझे उपकार कसे फेडावे समजत नाही बघ मला. बाबा, बाबा प्लीज उपकाराची भाषा करू नका. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. आणि एका बापाच्या वेदना मी समजू शकते. त्याच्या मनात काय चालू असतं हे सगळं सगळं समजू शकते मी. खूप मोठं मन आहे पाया तुझं. बघितलं सिंधू,
जेव्हा श्रीकला आपल्याला म्हणाली की गोपाळ जाऊन त्या माणसांशी बोलेल, त्यावेळेला आपण तिला विरोध केला. आपल्या कुणालाच ते पटलं नाही, कारण आपल्याला असं वाटत होतं की गोपाळ रागीट आहे, तापट आहे. तो जर त्या माणसांशी जाऊन बोलला तर त्याची भांडणं होतील, वाद वाढतील आणि प्रकरण चिघळेल. पण गोपाळनी आपल्या सगळ्यांचे हे समज खोटे ठरवले आणि उलट त्यांनीच हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळलं. गोपाळला हे जे काही यश मिळालं ना, त्याचं अर्ध श्रेय गोपाळच्या या अर्धांगिनीच आहे. बाबा, ह्याचं संपूर्ण श्रेय तुम्ही केलेल्या संस्कारांचं आहे. त्याने न मागता जी मदत केली आहे त्याची जाणीव आता लोकांनी ठेवली तरी सुद्धा पुरेशी आहे. श्रीकला, ह्यात तुझा काही ना काही वाईट हेतू असणार आहे, नक्की असणार आहे. आल्या गेलेल्याची, पै पाहुण्याची. गोपाळ, 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 अरे गोपाळ, 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 काकू, गोपाळ. नारायणी जा नाही, यांना बोलवू ना. गोपाळ महाराजांनी कमालच केली म्हणायची. अहो मास्तर, शाळेचा मोठा अडथळाच बाजूला केलाय. इंदू आणि अधोक्षज पण ट्राय करत होते, पण सक्सेस मात्र गोपाळ झाला. लहानपणापासून हुशारच आहे गोपाळ. नाही नाही, तू एकदम खरं बोललीस बघ. आणि गोपाळला हे सगळं श्रीकलाने करायला सांगितलं म्हणे. म्हणे नाही माले मास्तर, कन्फर्म न्यूज आहे ही. नाही नाही, तशी ती हुशारच आहे. म्हणजे अगदी इंदूच्या खांद्याला खांदा लावून ती शाळेसाठी काम करते. आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहे. आणि इंदूला तिच्या कामामुळे मदतच होते, नाही का इंदू? अधोक्षज आपल्याला जसा मदत करतो ना, तसा गोपाळ पण आपल्याला शाळेच्या कामात मदत करेल. म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय तो शिकवेल, हो ना? हो ना, लहानपणी मला आणि इंदूला तोच गणित शिकवायचा. अरे, त्यांनी फक्त महिन्यातून एकदा टीचर ट्रेनिंग जरी घेतलं ना तरी खूप झालं. अरे, गोपाळ म्हणजे एकदम जिनियस आहे. काका, व्यंकू काका, गोपाळला काहीतरी होत आहे, चला. काय झालं गोपाळ दादाला? नाही माहिती, तुम्ही पहिले आत चला. हे असं काय झालंय अचानक? औषधाची काही वेगळीच रिॲक्शन तर नाही ना? नाही, मला वेळीच सगळं सांभाळावं लागेल. गोपाळ, गोपाळ काय झालंय रे तुला? उठ ना प्लीज. काय झालं अचानक?
हे सगळे असे? तुम्ही माझ्या खोलीमध्ये काय करताय? अरे बाळा, तू चक्कर येऊन बेशुद्ध पडला होतास. ऐक, माझं डोकं का दुखतंय एवढं? आणि सांगा ना, तुम्ही सगळे इकडे कसे? अरे तुझी दृष्ट काढत होते मी, आणि तेवढ्यात तुला दृष्ट का? हे गोपाळ, ते शाळेच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं ना काही लोकांनी, तर तू त्यांच्याशी बोलायला गेलास, त्यांना समजावलंस, आणि तू जे काही त्यांना सांगितलंस ते त्या लोकांना पटलं, ऐकलं त्यांनी, आणि त्या सगळ्या लोकांनी ती अनधिकृत वस्ती शाळेच्या जमिनीवरून हटवली. ती माणसं निघून गेली. तुझ्याकडनं एवढं मोठं काम झालं म्हणून शकुंतला तुझी दृष्ट काढत होती. निघून गेले? कुठे गेले? आणि मी काय बोललो त्यांच्याशी? गोपाळच्या काहीच लक्षात येत नाहीये. तो सगळं विसरलाय. पण हे जर कोणाच्या लक्षात आलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. इतकी शार्प मेमरी आहे गोपाळची, पण याला काहीच कसं आठवत नाहीये. नेमकं प्रकरण काय आहे? मी काय म्हणते, तो आत्ताच शुद्धीवर आलाय, तर आपण त्याला इतके प्रश्न नको विचारूयात. बरोबर बोलतेय ना मी, आई बाबा? काय की बिचाराची 2-3 दिवस झोपच झाली नाहीये. रात्री एकदा तर त्याला इमर्जन्सीसाठी सुद्धा जावं लागलं होतं. खूप दमलाही येतो. जरा झोपला ना तर बरं वाटेल. गोपाळ, खूप डोकं दुखतंय का? डॉक्टरांना बोलवूयात? इंद्रायणी ताई, गरज पडली तर आपण नक्कीच बोलवूयात डॉक्टरला. काहीच हरकत नाहीये. पण त्याला जरा वेळ विश्रांती घेऊ देत ना. त्याला बरं नाही वाटलं तर आपण नक्की बोलवूयात डॉक्टरला. आणि आय एम रिअली सॉरी, पण तुम्ही सगळे प्लीज बाहेर जाल का? म्हणजे तो व्यवस्थित आराम करू शकेल. नाही, बरोबर आहे तुझं. गोपाळला जरा विश्रांती घेऊ दे, म्हणजे मग त्याला बरं वाटेल. हा, चला आपण सगळे बाहेर जाऊयात. चल. ऐक, श्रीकला, खूप डोकं दुखतंय ग, सहन होत नाहीये. 1 मिनिट थांबा, मी तुला औषध देते. हे
कसलं पाणी आहे? औषध आहे का? कसलं औषध आहे? अरे डोकेदुखीचं औषध आहे, घे ना. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुझा विश्वास नसेल तर आता शांत झोप. फायनली सगळं मॅनेज झालं. हुश. ए श्रीकले, हे तूच केलंस ना? तुम्हाला काय वाटतंय? तूच केलंस. इतकी शार्प मेमरी असणारा गोपाळ, त्याला आठवतच नाहीये त्यांनी काय केलं. तूच केलंस नाही सगळं? हुशार आहात. पण ही हुशारी जास्त दाखवली ना तर इट विल बी इंजुरियस फॉर गोपाळ's हेल्थ. म्हणजे तो अजून जिवंत आहे ना, यासाठी माझे आभार माना. श्रीकला, ही चूक पुन्हा करायची नाही हा, नाहीतर त्याची किंमत गोपाळला भरावी लागेल. मित्र आहे ना तुमचा, मग काळजी घ्या आणि माझ्यापासून दूर राहायचं. पण हे अचानक काय झालं गोपाळला? काय म्हणजे? तू दिलेल्या अर्काचा प्रभाव कमी झाला. अगं कसं शक्य आहे रत्ना? तू सांगितल्यापेक्षा मी 4 थेंब जास्त दिले होते. अर्काचा परिणाम करणाऱ्या शक्ती देखील असतात आजूबाजूला श्री. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? म्हणजे त्याच्या आईने त्याची दृष्ट काढली म्हणून. ती काय त्याची खरी आई नाही हा? पण तिची गोपाळवरची माया 100% खरी आहे श्रीकला. तिच्या चांगल्या भावनेनं अर्काचा वाईट प्रभाव कमी झाला. एक लक्षात घे श्री, चांगल्याची ताकद वाढली की वाईट मान टाकणारच. नाही, मी हे कधीच होऊ देणार नाही. होऊच देऊ नकोस. पण जे घडलं त्यानंतर इंद्रायणी सावध झाली असेलच. त्याची तू काळजी करू नकोस. दिग्रसकर मला रंगे हात कधीच पकडू शकणार नाहीत. गोपाळ, गोपाळ,
काय झालं? श्रीकला कुठे आहे? ती नाहीये इथे. काय ग इंद्रायणी, त्या शाळेच्या जागेवर झोपड्या होत्या, त्या झोपड्या त्यांनी हटवल्या का? सांगा ना, तुम्ही सगळे इकडे कसे? शाळेच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं ना काही लोकांनी, तर तू त्यांच्याशी बोलायला गेलास, त्यांना समजावलंस. निघून गेले? कुठे गेले? मी काय बोललो त्यांच्याशी? तू अशी काय बघतेस माझ्याकडे? काय विचारतोय मी तुला? गोपाळ, आम्ही सगळे इथे होतो तेव्हा तू असं का वागत होतास? काय झालं होतं तुला? आई ग, आई. माझं डोकं का जड झालंय तेच कळत नाहीये. गोपाळ, अरे मी काय विचारते, असं का वागत होतास? कधी, कुठे? मगाशी म्हणजे त्याला काहीतरी काळवेळ असेल ना. माफी करा सरपंच साहेब, आम्ही आज रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करून देऊ. चला रे. तुला काहीच कसं आठवत नाहीये? इंद्रायणी, तू किती प्रश्न विचारतेस अगं मला. तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? ज्या माणसाची तब्येत बरी नाहीये त्याला एवढे प्रश्न विचारायचे नसतात. शाळेत शिकवतेस ना ग. तू जा इकडनं, जा जा ना ग बाई, जा ना प्लीज. महाराज, आज पौर्णिमा आहे, म्हणजे कीर्तन सेवा. मी तुमची वीणा लावून घेते. इंद्रायणी ताई, तुम्ही अजिबात काही त्रास घेऊ नका. बाबांच्या वीणेच्या तारा मी ऑलरेडी जुळवून ठेवल्यात. बाबा, एकदा बघा. बघितलं सिंधू, श्रीकला सगळी कामं कशी न सांगता करते. आणि बरं का श्रीकला, हे काम इतकं सोपं नाहीये. तार जर चुकून जास्त ताणली गेली तर तुटू शकते, किंवा जर कमी पिळली गेली, सैल राहिली तर सूर चुकू शकतो. बघतो मी. वा, उत्तम जुळवलीस की. थँक्यू. इंद्रायणी ताईंना पण सांगा ना बाबा. नाही म्हणजे त्यांचं काम मी त्यांना न विचारता केलं ना. तुम्ही रागवला तर नाही ना इंद्रायणी ताई? अग, इंदू कशाला रागवेल? उलट तू न सांगता इतकं चांगलं काम केलंस. बाबा, मी तर खूप एक्साइटेड आहे. आज अख्खी विठूची वाडी तुमच्या कीर्तनाला येणार आणि आम्ही घरचे सुद्धा तिकडे असणार. नाही, घरातले सगळे नेहमी येतातच ग, पण गोपाळ मात्र काही केल्या येत नाही. आपल्या घरामध्ये एवढी वर्ष विठुरायाची भक्ती, कीर्तन परंपरा, विठुरायाची सेवा सुरू आहे, पण चुकून सुद्धा कीर्तन ऐकायला, विठुरायाचं नाम घ्यायला गोपाळ कधी विठुरायाच्या मंदिराची पायरी चढून येत नाही. प्रत्येकाने त्याच्या पायावर डोकं कधी ठेवावं ही विठुरायाचीच इच्छा असते.
गोपाळला ती बुद्धी विठुराया कधी देतोय? विठुरायात जाणे. महाराज, गोपाळ वर किती काही दाखवत असला ना तरी त्याचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. आणि आपलं विठुरायावर, म्हणजे गोपाळचं सुद्धा विठुरायावर प्रेम आहे. माणूस हा एक अतिशय अजब प्राणी आहे बघेंदू. स्वतःच अपयश झाकण्यासाठी तो बरोबर चांगले चांगले शब्द शोधून काढतो. राम कृष्ण हरी. काकू, आपल्या गोपाळला काल अचानक काय झालं होतं ग? काही कळत नाहीये ग नारायणी. अगं सारखं त्याचं डोकं दुखत होतं, म्हणून त्याला काळी मिरी आलं आणि तुळशीचा काढा करून दिला. आणि दृष्ट काढताना तर तू होतीसच. बघूया. काळजी नको करूस, काड्याने बरं वाटलं असेल त्याला. काढा? हे कसं शक्य आहे? रत्नाशी बोलायला हवं. श्रीकला, तू अशी हसलीस ना की माझ्या काळजाचा ठोकाच चुकतो बघ. असं नाही बोलायचं. तुझ्या काळजाचा ठोका चुकला तर मग मी एकटीने काय काय करायचं बरं? काय म्हणलीस? मस्करी. तू करतोस ना मस्करी, म्हणून मी पण छोटीशी मस्करी केली. बरं श्रीकला, मी आपल्या दोघांसाठी आज रात्रीच्या पिक्चरची तिकीट काढून आणली. मस्त रोमॅन्टिक ऍक्शन फिल्म आहे. आज आपण सिनेमाला नाही, मंदिरात कीर्तनाला जाणार आहे. श्रीकला, मस्करी बस आता. आज आपण खरंच कीर्तनाला जाणार आहोत. कसं शक्य आहे? मी कधीच मंदिरात जात नाही. तुला वेळ लागलाय का? कधीच जात नाही म्हणून आज जाऊयात. मी मंदिरात पाऊल सुद्धा ठेवत नाही. कीर्तन तर लांबची गोष्ट आहे. माझ्यासाठीही नाही. जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण राम कृष्ण हरी. माऊली,
आज बरेच दिवसांनी तुमच्या सगळ्यांसमोर कीर्तनासाठी उभा आहे. खरं सांगायला गेलं तर आज काही कुठला विशेष असा दिन नाही. आपल्या मंदिरात नेहमी होतो तसा कुठला विशेष उत्सव नाही. कुठल्या संत महात्म्यांची जयंती नाही. पण तरीही आज मी तुमच्या समोर कीर्तनाला उभा आहे आणि कीर्तनासाठी कुठला विषय घ्यायचा याचा विचार करत असताना खूप दिवस जो विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे तो विषय माझ्या मनात आला. आणि तो विषय आल्या आल्या तुकोबारायांचा एक अभंग मला आठवला. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, विचार करिता वाया जाई काळ, लटिके ते मूळ फजितीचे. माऊली, मूळ विषय आहे आस्तिक आणि नास्तिक. तुकोबारायांनी या अभंगात काय म्हणलंय हे मी आता तुम्हाला उलगडून सांगतो. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो. गोष्ट खरी आहे आणि जुनी पण आहे. तेव्हा मी लहान होतो. एकदा लहान असताना मी इथंच मंदिरात बसलो होतो आणि एक माणूस त्याच्या आजीला घेऊन आपल्या विठोबाच्या दर्शनाला इथं आला. त्याच्या आजीनं विठोबाचं दर्शन घेतलं आणि ती स्वतःच्या नातवाला म्हणाली, अरे तू पण दर्शन घे. पण तो माणूस नास्तिक होता, म्हणजे त्याचा देवावर विश्वास नव्हता. तो म्हणाला, मी नाही नमस्कार करणार विठुरायाला. आजीला वाईट वाटलं. आजी त्याच्याशी वाद घालायला लागली, पण तिचा नातू काही ऐके ना. तो म्हणाला, अगं माझा विश्वासच नाही तर मी का नमस्कार करू तुझ्या देवाला. हा वाद मंदिरात त्यावेळेला असलेल्या बाकीची माणसं ऐकत होती. त्यांनी त्या माणसाला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तो काय ऐकायला तयार नाही. विचार करिता वाया जाई काळ, असं तुकोबांनी म्हटलं. इथं विचार म्हणजे भांडण. भांडणामध्ये फक्त वेळ वाया जातो, त्यातून घडत काही नाही असं तुकोबा म्हणतात. माणसं त्याला म्हणाली, अरे आजीला बरं वाटेल म्हणून तरी देवाला नमस्कार कर. तो म्हणाला, पण माझा या देवावर विश्वासच नाही तर मी का नमस्कार करायचा, असं म्हणून तो आजीला घेऊन निघून गेला. त्या माणसांविरुद्धच्या वादविवादात जिंकल्याची भावना त्याला आली. गंमत अशी झाली, दुसऱ्या दिवशी तो माणूस परत विठुरायाच्या देवळात आला. पण त्यावेळेला माझे वडील म्हणजे पूजनीय गोविंद महाराज दिग्रसकर देवळामध्ये होते. तो आला, त्यांनी महाराजांना बघितलं. त्याच्या मनामध्ये मोठी खुमखुमी निर्माण झाली. तो म्हणाला, काल मी बाकीच्या लोकांना वादविवादात हरवलं होतं, आता आज आपण प्रत्यक्ष महाराजांनाच हरवू. गोविंद महाराजांनी त्याच्या पुढे प्रसाद केला. तो म्हणाला, अहो माझा देवावर विश्वास नाही, मी प्रसाद वगैरे काही घेणार नाही. गोविंद महाराजांनी त्याच्याकडे शांतपणे बघितलं आणि त्यांनी प्रसाद देण्यासाठी हात पुढे केला. तो म्हणाला, महाराज तुमच्या देवावर माझा विश्वास नाही, मी प्रसाद घेणार नाही. गोविंद महाराज म्हणाले, अरे तू या देवावर विश्वास ठेवून प्रसाद घ्या असं माझं म्हणणंच नाही. तुझा नाही ना विश्वास, ठीक आहे, पण अरे तू जर हा प्रसाद घेतलास तर तुझ्या आजीला बरं वाटेल. बरं ठीक आहे, तू प्रसाद म्हणून नको घेऊस. अरे मस्त साजूक तूप घालून गोडाचा शिरा केलाय, तो शिरा म्हणून तरी घे, प्रसाद म्हणून नको पाऊस त्याच्याकडे. महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो माणूस विचारात पडला आणि खाडकन त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी नकळत शिरा खाण्यासाठी का होईना म्हणून हात पुढे केला. तर माऊली, या सगळ्यामध्ये सांगायचा मुद्दा काय आहे, तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, या जगातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी एका श्रद्धेवर आणि विश्वासावर जगत असतो. देव आहे ही सुद्धा एक श्रद्धा आहे आणि देव नाहीये ही सुद्धा एक श्रद्धाच आहे. माणसाला जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी श्रद्धेचा आधार लागतो आणि आमच्या विठुरायांनी आम्हाला श्रद्धेमध्ये भेद करायला शिकवलेलं नाही. त्यामुळे आपण समोरचा माणूस आस्तिक आहे का नास्तिक आहे याचा विचार न करता त्या माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या विरुद्ध जरी समोरच्याचं मत असेल तरी त्या मताचा आपण आदर केलं पाहिजे. हेच आपल्याला आपले सगळे संत आणि परंपरा सांगतात. श्रद्धा आणि विवेक या दोन्ही मार्गांचा आदर करणे हेच खरे शहाणपण आहे. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या,
कोणी कैसी कैसी भावनेच्या बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या कोणी कैसी कैसी भावनेच्या विचार करिता वाया जाई काळ विचार करिता वाया जाई काळ लटिके ते मूळ फजितीचे लटिके ते मूळ फजितीचे बहुतांचा आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या कोणी कैसी कैसी भावनेच्या बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या कोणी कैसी कैसी भावनेच्या विठोबा रखुमाई 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 विठोबा